श्रीराम विजय कथासार बालकांड अध्याय 2. या कथेमध्ये रावणाचा उन्मत्तपणा सांगितला आहे. ब्रह्मदेवाचा मुलगा पुलस्ती तो मोठा ज्ञानी होता. 4 वेद त्याला येत होते. सूर्यासारखा तो तेजस्वी दिसे. त्याने फार मोठे तप केले होते. तृणबिंदूची मुलगी देववर्णी ही त्या पुलस्तीची पत्नी. त्यांना विश्रवा नावाचा मुलगा झाला. त्याला भारद्वाज ऋषीने आपली कन्या महासती दिली. त्यांचा पुत्र हाच कुबेर. विश्रव्याच्या वंशातला म्हणून त्याला वैश्रवण असेही म्हणतात. त्याने तप करून ब्रह्मदेव प्रसन्न करून घेतला. त्याने कुबेराला लंकेचे फार मोठे राज्य दिले. शिवाय देवांचे पुष्पक विमान दिले. लंकेचे राज्य महासागरात होते. पूर्वी ती लंका ब्रह्मदेवानेच निर्माण केली, पण सुमालीचा पराभव करून ती पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. ती कुबेराला मिळाली. ते पाहून सुमालीला चीड आली. लंका परत मिळवण्यासाठी त्याने पुष्कळ विचार केला. आपली कन्या कैकसी ही विश्रव्याला द्यावी, म्हणजे कुबेरासारखे सुंदर शूरपुत्र तिला होतील. मग लंका जिंकून घेता येईल असा त्याने विचार केला. तो ब्राह्मणाचा वेश घेऊन विश्रव्याच्या आश्रमाजवळ आला. बरोबरच कैकसी होतीच. त्याने नम्रता दाखवून आपली दरिद्री ब्राह्मण आहोत, आपली कन्या कैकसी हिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा अशी विश्रव्याला विनंती केली. विश्रव्याला कपट कळले नाही. त्याने तिचा स्वीकार केला. पुढे कैकसी गरोदर झाली, पण गर्भधारणा संध्याकाळी राक्षस वेळेला झाली. त्यामुळे विश्रवा पत्नीला म्हणाला, भलत्या वेळी तू भोगदान मागितलेस, त्यामुळे पुत्र राक्षस होतील, तामसी होतील. कैकसी विनवण्या करू लागली. एक तरी पुत्र सात्विक होऊ दे असे तिने विनवले. तिला जे पुत्र झाले ते म्हणजे रावण, कुंभकर्ण व विभीषण, शूर्पणखा व ताटिका या दोघी त्यांच्या बहिणी. रावण फार तेजस्वी होता, बलवान होता, विद्वान होता, पण अहंकारी होता. कुंभकर्ण जन्मला तेव्हा त्याने मोठ्याने टाहो फोडला, त्यामुळे पृथ्वी डळमळली. विभीषण सात्विक मनाचा होता. ते थोडे मोठे झाल्यावर तप करू लागले. रावणाने शंकराची, कुंभकर्णाने ब्रह्मदेवाची व विभीषणाने विष्णूची आराधना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाला. त्याने तिघांना वर मागण्यास सांगितले. रावणाने वर मागितला, इंद्रासह सर्व देव, सर्पादी सर्व कोटी यांना मी बंदीत घालीन. त्यांनी माझी आज्ञा पाळली पाहिजे. मला संपत्ती, संतती, विद्या सर्व कला याव्यात. कुंभकर्णाला सर्व देव आधीच भ्याले होते. त्याने वाटेल तो वर मागितला तर तो आपला नाश करेल असे त्यांना वाटले. तेव्हा त्याची बुद्धी फिरव असे त्यांनी देवी सरस्वतीला सांगितले. तिने तसे केले. कुंभकर्णाने ब्रह्माने वर मागितला, मी कायमचा झोपणार. ब्रह्मदेवाने तो वर त्याला दिला. लगेच त्याला गाढ झोप लागली. विश्रव्याला वाटले आपल्या मुलाला कधीतरी जागृती यावी व खायला प्यायला मिळावे. तेव्हा त्याने ब्रह्मदेवाकडून त्या कुंभकर्णासाठी वर मागून घेतला, 6 महिन्यांनी एकदा हा जागा हो. त्यावेळी त्याला सर्व सुखे मिळोत. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. विभीषणाने विष्णूची भक्ती, मनशांती व विष्णूचे दर्शन हो असा वर मागितला. सत्संगती, वासना जय, अविद्येचा नाश, विकारांवर जय हे मागून घेतले. ब्रह्मदेवाने त्याला इष्टवर देऊन म्हटले, श्री रघुवीर तुला भेटेल. तो विष्णूचा अवतार होणार आहे. तो तुला चिरंजीव करील. तथास्तु. मग रावण आणि कुंभकर्ण पराक्रमी झाले.
कितीतरी राक्षस रावणाचे मंत्री व प्रधान झाले. राक्षसांचे मोठे सैन्य घेऊन रावण लंकेवर चाल करून गेला. पण फार मोठे युद्ध होऊनही कुबेराचा पराभव झाला नाही. तेव्हा रावणाने युक्ती केली. विश्रव्याकडून त्याने पत्र घेतले व ते कुबेराकडे पाठवले. त्याने ते पत्र वाचले. सावत्र भाऊ रावण याला लंकेचे राज्य द्यावे, पित्याची आज्ञा मानून कुबेराने लंका रावणाला दिली. पुष्पक विमानात सारी संपत्ती घालून तो अलकापुरीला गेला. कनकाद्रीच्या पठारावर त्याने ती नगरी मोठी विस्तीर्ण वसवली. तो तिथे राहू लागला. मयासुराने आपल्या कन्या मंदोदरी व शक्ती या रावणास दिल्या. बळीराजाची नात दीर्घज्वाळा ही त्या राजाने कुंभकर्णाला दिली. गंधर्व कन्या सरमा ही त्या गंधर्वाने विभीषणाला दिली. पुढे रावणाला सर्व राजे भयानेच शरण आले. रावणाने सर्व देश जिंकले. गोब्राह्मणांचा छळ केला ते पाहून कुबेराने रावणाकडे दूत पाठवून असे पाप करू नका अशी विनंती केली. पण त्या निरोपाचा रावणास राग आला. त्याने रात्री आपले सैन्य घेऊन कुबेरावर हल्ला केला. त्याचा पराभव केला. त्याची सर्व संपत्ती लुटली. पुष्पक विमान हिरावून घेतले. तेव्हा कुबेर इंद्राला शरण गेला. इंद्राने त्याला देवांचा खजिनदार नेमले. देवांच्या सर्व संपत्तीचे रक्षण करण्यास सांगितले. इकडे रावणाला 1,00,000 पुत्र झाले, 1,25,000 नातू झाले. त्यांच्या 80,000 बायका होत्या. मेघनाद हा त्यांचा सर्वांत मोठा मुलगा. रावणाच्या लंकेत 18 औक्षहिणी वाजंत्री वाजत असत. सर्व राजे त्याला शरण आले. रात्री 18,000 कर्पूरदीप लावून लंकेत प्रकाश पडला जाई. पुढे काय झाले? पर्वतांना पूर्वी पंख होते. इंद्राने वज्र मारून त्यांचे पंख तोडले. तेव्हा पर्वत रावणाला शरण आले. रावणाने त्यांना मदोन्मत्त हत्तीची रूपे दिली. मग तो देवांवर स्वारी करून गेला. मेघनादाने त्या युद्धात 17 वेळा इंद्राचा पराभव केला. पाशांनी त्याला बांधून टाकले. तेव्हा ब्रह्मदेव धावून आला. मेघनादाला त्याने इष्टवर दिला. त्याला इंद्रजित हे नाव दिले. मग रावणाने सर्व देवांना आपली बंदी केले. इंद्राला माळे केला. चंद्राला छत्र धरण्यास सांगितले. वरुणाला पाणक्या केला. सूर्याला दारावर पहारा करायला लावले. कुबेर व वायू यांना सडा समार्जन करायला सांगितले. अग्नी धोबी झाला. ब्रह्मदेव पुरोहित झाला. बृहस्पती सभेत पंडित म्हणून बसला. रावणाने 10 वेळा शिवाची आराधना केली. 10 मुखे व 20 हात त्याला शंकराने दिले. शंकरावर त्याची फार भक्ती होती. एकदा रावण पुष्पक विमानात बसून कैलासावर चालले. नंदीने त्याला अडवले. उमा महेश एकांतात आहेत, तू जाऊ नको असे सांगितले. पण तो ऐकेना. तेव्हा नंदीने हजारो अस्त्रे मारून रावणाला प्रतिबंध केला. त्याला रागाने शाप दिला. दुष्ट राक्षसा, तुला नर आणि वानर रणात मारतील. तू 10 रुद्र प्रसन्न केलेस, पण पुढे 11वा रुद्र मारुती म्हणून येईल. तो तुझा ताटा उतरील. हा शाप ऐकला आणि रावण संतापला. त्याने कैलास पर्वतच 20 हातांनी गदगदा हलवला. त्याचे हे कृत्य पाहून शंकराने आपल्या पायाच्या अंगठ्याने पटकन कैलास पर्वत खाली दाबला. रावणाचे हात त्या खाली सापडले. चिरडू लागले. तो ओरडू लागला. शंकराची स्तुती करू लागला. मग दया येऊन शंकराने त्याला सोडले. पण रावणाचा बळाचा फार गर्व होता. नर्मदा
नदीत सहस्रार्जुन उभा राहून क्रीडा करीत होता. त्याने मौजेने पाणी अडवले. नर्मदेच्या तीरावर रावण तप करीत होता. त्याच्या नाकातोंडात पाणी गेले तो रागाने उठला. सहस्रार्जुनाला पाहून त्याने त्याच्याशी झगडा केला. पण सहस्रार्जुनाने त्याची मानगूट पकडून त्याला अलगद उचलले आणि बंदीत घातले. पुष्कळ दिवस झाले. पौलस्तीने त्याला बिनवून मग रावणाला सोडवले. पुढे एकदा काय झाले, बळीराजाकडे रावण गेला. त्याचा द्वारपाल स्वतः विष्णूच होता. तो म्हणाला, बळीला त्रास देऊ नको, तो तुला भारी आहे. पण रावण त्याचा धिक्कार करून आत गेला. बळी त्यावेळी बसला होता. तेथे जाऊन रावण आपला थोरपणा सांगू लागला. तेव्हा बळी म्हणाला, रावणा, तू एवढा बलवान आहेस का? मग असे कर, माझ्याशी युद्ध करण्याआधी तू एक काम कर. हिरण्यकश्यपूचा नरसिंहाने वध केला. त्यावेळी हिरण्यकश्यपूचे एक कर्णभूषण इथे पडले आहे. ते जरा उचलून आण. ते पहा, तिथे आहे. रावण हसतच पुढे झाला. त्याने ते कर्णभूषण उचलण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. रावण दमला. बळीची पत्नी विंध्यावली त्यावेळी बळीसह सारेपाट खेळत होती. तिच्या हातातले फासे उडाले. एक फासा दूर पडला होता. बळी म्हणाला, रावणा, निदान तो फासा तरी आणून दे, मग आपण लढू. रावणाने तो फासाही उचलण्याचा प्रयत्न केला, तोही त्याला उचलता येईना. फारच लज्जित होऊन रावण तेथून जाऊ लागला. पण बळीचे सेवक आले व त्यांनी त्याला बांधले. त्याच्या तोंडाला काळे फासून त्याला नगरात हिंडवले आणि पुन्हा महालात आणले. रावणाला मुख्य द्वाराने जाता येईना. तेव्हा तो चोर वाटेने पळाला. तेवढ्यात वामनाने त्याला झोडपले. तेथून तो पळाला. त्याने पागेत आश्रय घेतला. 10 तोंडाचे व 20 हातांचे सोंग पाहून लोक त्याला भिक्षा घालीत, नाचायला लावीत, हसत. बळीच्या दासींनी तर त्याला उचलून काकुटीस घेतले आणि नगरात घरोघरी नेले. इकडे विश्रवा बळीकडे आला. त्याने रावणाला शोधून काढले, प्रार्थना करून सोडून नेले. तो लंकेत परत आला. वाली नावाचा वानर इंद्राचा पुत्र होता. रावणाला वाटले, या वालीला जिंकावे. पुष्पक विमानात बसून रावण वालीला शोधू लागला. तो समुद्र तीरावर बसला होता. रावणाने त्याला युद्धाचे आव्हान दिले, पण वालीने त्याला एकाच हाताने अलगद उचलले. 4 समुद्रात स्नान करून मग घरी नेले. अंगद हा त्याचा मुलगा पाळण्यात होता. पाळण्यावर त्याने रावणाला बांधून ठेवले. अंगदाला ते नवीन खेळणे वाटले. तो त्याचे केस ओढू लागला. तेव्हा विश्रवा वालीकडे गेला व त्याने रावणास सोडण्यास सांगितले. वालीने रावणाच्या तोंडाला काळे फासून त्याला किष्किंधेतून लंकेपर्यंत फेकून दिले. आपले हाल झाले तेव्हा रावण दुष्टपणाने पेटून उठला. आपले मरण कोणाच्या हातून आहे ते त्याने ब्रह्मदेवाला विचारले. ते म्हणाला, अज राजाचा पुत्र दशरथ आहे. त्याला जो पुत्र होईल तो तुला ठार मारेल. रावणाने दशरथाला मारण्याचा बेत केला. अजराजाने दशरथ व कौसल्य यांचे लग्न ठरवले होते. नारदांनी रावणाचा दुष्टबेत त्याला सांगितला. दशरथाला जपण्यास सांगितले. अजराजाने समुद्रात मोठ्या नौकेवर मुलाचे लग्न करण्यास ठरवले. पण रावणाने राक्षसांच्या मदतीने नौका बुडवली. कौसल्येला एका पेटीत घातले. दशरथाला एक फळी सापडली व तो वाचला. रावणाला ते माहीतच नव्हते. रावणाने ती पेटी एका माशाजवळ ठेवण्यास सांगितले. त्याने ती पेटी एका बेटात वेलीच्या जाळीत सरकवून ठेवली व तो पाण्यात गेला. दशरथ पोहत पोहत त्या बेटावर
आला. नौकेचे तुकडे इतस्तः तरंगत त्याच तीरावर लागले. दशरथाला ते पेटी दिसली, ती त्याने उघडली. तो आत कौशल्या. तोच नारद तिथे आले. त्यांनी दोघांचे लग्न लावले. तुमच्या पुत्राच्या रूपाने विष्णू अवतार घेईल, भिवू नका असे त्यांना सांगितले. तिकडे रावणाने ब्रह्मदेवाला आपण काय केले ते सांगितले. आता दशरथ मेला, आता त्याला कुठला मुलगा होणार असे विचारले. ब्रह्मदेव म्हणाला, ती पेटी आणून पहा. रावणाने पेटी आणली व उघडली. तो आत वधू वर जिवंत लग्न झालेले. रावणाने तत्काळ दशरथाला मारण्यास खडग उपसले, पण ब्रह्मदेव हात जोडून उभा राहिला. शरण आलो म्हणाला. वरदान मागितले. रावणाने वचन दिले, मागशील ते देईल. तेव्हा म्हणाला, एकच वर, एकच कर. या वधूवरांना माझ्या स्वाधीन कर. मंदोदरी म्हणाली, नाथ, वचन मोडू नका. तेव्हा रावणाने ब्रह्मदेवाला म्हटले, जा, पेटी लवकर घेऊन जा. लगेच ब्रह्मदेवाने पेटीसह वधूवरांना अयोध्येत नेले. तेथे दशरथाला पुढे राज्याभिषेक करायला इंद्रही आला. रावणाचा उन्मत्तपणा काही कमी झाला नाही. तो विमानात बसून जात असताना त्याला एक देव स्त्री दिसली. त्याने तिला धरली व तिला तो ओढू लागला. तेव्हा ती आक्रोश करू लागली. तेव्हा रावणाने तिला सोडून दिले. तिने ब्रह्मदेवाकडे गाऱ्हाणे केले. ब्रह्मदेवाने रावणाला शाप दिला, रावणा, तू जर परस्त्रीवर बलात्कार केलास तर तुझे 100 तुकडे होतील व मरशील. तो शाप ऐकताच रावणाला फार वाईट वाटले. मग त्याने निश्चय केला, कोणत्याही परिस्थितीवर आपण बळाने अतिप्रसंग करायचा नाही. पण ब्राह्मण, देव, ऋषी व गोधन यांचा छळ त्याने फारच करण्यास प्रारंभ केला. सुबाहू, मारीच, कुंभकर्ण, रावण यांच्या अत्याचारांची भयानक वर्णने ऋषी ब्रह्मदेवाला वारंवार सांगू लागले. ब्रह्मदेव धरित्री माता विष्णूची स्तुती करू लागली. गायीचे रूप घेऊन धरित्री माता रडत होती. सर्व देवताही अंशरूपाने विष्णूला शरण गेल्या. त्यांनी नारायणाची स्तुती केली व रक्ष रक्ष अशी प्रार्थना केली. तेव्हा क्षीरसागरातून अकस्मात गंभीर वाणी ऐकू आली. रविकुळात दशरथ राजाच्या पुत्रांच्या रूपाने मी अवतार घेणार आहे. शेष हा लक्ष्मण, पाचजन्य शंख हा भरत, चक्र हा शत्रुघ्न व मी राम म्हणून जन्माला येऊ. लक्ष्मी जनकाची कन्या होईल. शिव हनुमंत, ब्रह्मा जांबुवंत, धन्वंतरी तो सुषेण, बृहस्पती तो अंगद, सूर्य तो सुग्रीव, अग्नी हा नील, वायू हा नील असे वानर होतील. कश्यप व आदिती हेच दशरथ व कौशल्या आहेत. मी रामचंद्र रूपाने मनुजावतार घेऊन रावणासह राक्षसांचा नाश करेल. चिंता करू नका. ही वाणी ऐकताच ब्रह्मदेव, धरित्री व सर्व देवता विष्णूंचा जय जयकार करून स्वस्थानी गेल्या. अध्याय दुसरा समाप्त.